आणि हा सामना असेल बघूया दोन बलाढ्य ताकदवर संघामध्ये एक अटीतटीचा सामना हाय व्होल्टेज मुकाबला दोन क्वार्टर मल्हार मॉन्स्टर्स अँड विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी विहान विहा काय नाव आहे त्याच्या आईला काय झाला विहांग रिया किंग त्याला एवढं मोठं नाव आहे नशीब साला शाळेमध्ये असं नाव टाकू नका साला हेडमास्टर वैतागल हा मध्ये पूर्ण ऍडमिशन म्हण नका देऊ आणि हा याच पॅटची पहिली कड घेतली बघा चेंडू गेला फर्स्ट स्लिपच्या आणि एक धाव मिळते संघाची धाव संख्या एक वर एक साला मुसलमान जे नावं माहिती आहे त्यांच्याकडे 4-5 नावं असतात आणि हा पुन्हा चेंडू झाली शॉट बॅकवर्स क्वालिटीला येस चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव संघाची धाव संख्या बिनबाद एक वन फनन ही पहिली क्वार्टर फायनल म्हणजे पहिला उपांत्य फेरीचा सामना दुसरी क्वार्टर फायनल आणि हा षटकार यस काय जबरदस्त टायमिंग जबरदस्त ऑनराईन लॉंगॉनच्या डोक्यावरून एक जबरदस्त रानटी फटका गावठी फटका यस माझ्या समवेत असेल गोपेश म्हात्रे आणि हा यस दादा एका पोरीवर 3 जण लाईन काय मारायला काय पण लागला फायदा काय कोणताच भेटले नाही तिघांना सारा चुतिया बनवला रामकृष्ण हरी तर एक धाव मिळेल सगळ्याची धाव संख्या 8 वर 2 balls to go लास्ट बॉल आहे इथं म्हणतात 2 बॉल आहेत तुला कुठे 1 बॉलची भेटली माराची पाली हा गुपेश माराची पाली किती बॉल आहेत रे हे दादा बॉल किती आहेत नक्की 2 आहेत ना एक आहे अच्छा दादा बरोबर त्याचा बरोबर आहे पण त्याला छक्का भेटला वाटतं राईट ऑफ राऊंड द विकेट लास्ट डिलिव्हरी इन दी फर्स्ट ओव्हर आणि हा येस अप्रतिम फटका बघूया जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा मधून आणि हा एक जबरदस्त दणदणीत फटका 4 धावा मिळतील गोपेश मात्र काय म्हणा फटक्यामधला अप्रतिम फटका सर क्लासिकल ड्राईव्ह होता यस शॉर्ट सिलेक्शन बघा शॉर्ट सिलेक्शन लेदर क्रिकेट मध्ये असे फटके पाहायला मिळतात सर यस जबरदस्त फटका यस अप्रतिम. टायमिंग शॉट शॉर्ट सिलेक्शन बघा बघूया त्यांनी बघितलं की संपूर्ण परिसर हा मोकाट आहे संघाची धाव संख्या पहिल्या षटकात बकऱ्या चराला सोडल्या किती धावा आल्या 13 वर धन्यवाद धन्यवाद डीजे ऑपरेटर यस अतिशय चांगलं सॉन्ग डीजे ऑपरेटर धन्यवाद देतो बघा अतिशय चांगलं गाणं वाजवलात तर संघाची धाव संख्या गुपेश मध्ये चांगली सुरुवात आहे 6 चेंडू 13 धाव बऱ्यापैकी सुरुवात बिनबाद 13 12 वर इंडिया क्रिक नवीन गोलंदाज तयार वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात दुसरे षटक प्रगती पथावर शुभम पाटील द न्यू मॅन नवनिर्वाचित गोलंदाज नवपरिणित अनोखा नौका अभ्यागत गोलंदाज
शुभम पाटील आणि हा यस पहिल्यांदा बॅट फेरली बघूया आणि पंचांचा एकदा हवेचा इशारा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न संघाची धावसंख्या 13 वर. सर जी गेंद में इतनी तेजी है कि देखिए क्या विकेट कीपर के दस्तानों में ये गेंद नहीं जा रही है, इतना जोर से लगा है झटका कि उनको कौन सा वाला हाथ, दाया या बाया. रायडा महोदय विकेट तयार. बॉलिंग मार्क शुभम पाटील संघाचा हा दुसरा मीडियम पेसर आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या 13 वर. पहिल्या षटकात धावा आल्या 12. दुसरं षटक प्रगती पदावर. होली प्रीमियर लीग 2021 गोठेली गावचं हे भन्नाट आयोजन आमचे अनिकेत म्हात्रे युवा ब्रिगेडियर युवा कार्यकर्ता आमचे माझे उपमहापौर कार्यसम्राट रमाकांत म्हात्रे. बघूया आणि पुन्हा चांगला चेंडू यस काय गोलंदाजी बघूया. डॉट बॉल. सर जी गोठोली गांव में बहुत ही बढ़िया टैलेंट है. देखिए गेंदबाजी ऐसी हो रही है ना, जैसे जब भी मैं गेंदबाजी कोई और देख रहा हूँ तो इनकी जो गेंदबाजी दिख रही है, उनका टांस दिख रहा है और लेदर के जैसे प्रयास करते प्रैक्टिस करते वैसे ही लग रहा है शायद से. यस अच्छी गेंदबाजी. रायडा महोदय विकेट तयार. अरे व्हाईटिश मिडवी केला चेंडू पुश केला टॅप केला चेंडू बदलला. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 4. 1 वर 4 म्हणजे 14. पहिल्या षटकात जरी गुपेश मात्र 12 आल्यानंतर मात्र एक जबरदस्त ब्रेक लावला गोलंदाज शुभम पाटील. 1 वर 4. एकीवर नको बोला नाही तर तिचा घामटा निघायचा. 1 वर 4 14. आणि हा यस फ्लाइट डिलिव्हरी आणि हा असेल म्हणतो षटकार की क्या डिक्लेअर. षटकार यस डिक्लेअर का यस. म्हणजे तिथं आहे कोविड सेंटर. तिथं किती मारा कुता. फक्त एक धाव मिळते संघाची धाव संख्या 15 वर 15. मिस्टर शुभम पाटील यस चांगली गोलंदाजी परिणाम बरं पॉझिटिव्ह मारा. जबरदस्त बॉलिंग अटॅक. तर गुपेश मात्रे आपण आलात धन्यवाद देतो आपल्याला करून आपली चांगली साथ. कारण आमचा एक समालोचक आणि यस बॅटची कड घेतली बॅटची एज घेतली बघूया आणि एक धावेचा इशारा असे षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. संघाची धाव संख्या 16 वर आणि गोपेश मात्रे बघा पहिल्या षटकात 12 धावा आणि दुसऱ्या षटकात फक्त 4 धावा. काय गोलंदाजी. जी सर अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पहा पहिल्या षटकामध्ये जर मागडं झालं षटक जरासं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मला काहीतरी संघासाठी चांगलं करावं लागेल हाच विचार केला असेल आणि त्याने मात्र गोलंदाजी करताना आग ओतल्यासारखी वाटली. प्रत्येक चेंडू हा व्हरायटीदार होता, वेग देखील चांगला होता आणि वेगावर नियंत्रण देखील ठेवलं होतं अंकुश शेवटच्या चेंडूवर. सुरेख गोलंदाजी. थोड्याच वेळात गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे आणि आमचा गोल्डन मॅन एक आहे दिव्याचा निलेश पाटील. अंगावर किलो किलो सोनं. गुपेश म्हात्रे नवरीच्या अंगावर इकडे दावडे नसतील. जी सर. यस पनवेलचे गोल्डमॅन. पनवेल तालुक्यामध्ये एक जबरदस्त गोल्डमॅन अनिकेत म्हात्रे यांचं आगमन होले बघूया. राईट आर्म राहून विकेट पुन्हा जात आहे. तिसरे षटक पहिला चेंडू पुन्हा शॉर्ट पिच चेंडू अकोट डाब्याचा पूल केला बघूया. पुन्हा एकदा जबरदस्त तोलून मापून मारलेला हा जबरदस्त टायमिंग शॉट. षटकार ग्लोरियस स्ट्रोक चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस ह्यू स्ट्रोक्स. धन्यवाद. आणि संघाची धाव संख्या 22-22. दशरथ दादा बॅकफुटला येऊन का पंच केला होता. यस अप्रतिम पंच होता. यस अतिशय चांगला फटका देखना फटका स्मार्ट स्ट्रोक्स.
राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज गोपी. गो आणि पी. राईट आर्म राऊंड द विकेट मिस्टर गोपी. मिस्टर कांचन तांडेल आणि यस एक जबरदस्त पंच आमच्या गावातील प्रतिविली बोडेन. आणि हा दिशाहीन चेंडू यस खरा. अरे अप्रतिम गोळा. आम्हाला वाटलं की हा वाईट असावा परंतु आम्हाला इथून दिसत नाही. बघूया समजत नाही. बघूया पंचन पांडे यांचा एक जबरदस्त निर्णय. जर गोटे असता गोटे अंपायर त्यालाच माहिती नाही असायला कसा आहे बॉल. त्याचं लक्ष पैशावर. आणि हा यस काय जबरदस्त फटका. बघूया याने साला मटण खाले का पाया मुंडी खाले. बॉलरचा खोतला करताय. नक्की नक्की याच. म्हणजे कालचा दिवस होता यांनी गाजवला होता. बघूया पहिली 50 म्हणजे पहिला अर्ध्याचे टोकणारा एक जबरदस्त फलंदाज निलेश पाटील. गोठवलीचा का राबाड्याचा आहे. गोठवलीचा. MS गोठवली कॅप्टन आहे का. अच्छा अच्छा धन्यवाद. म्हणजे कॅप्टन ठेवून काही चूक नाही केली. सध्या कॅप्टन असतं. बघूया तुझी गाडी आहे मग तू कॅप्टन. चला त्याला एक धाव नको निघू दे तो कॅप्टन. गुबे काय म्हणा बरोबर की नाही. बरोबर दादा क्वार्टरची सोय केली. Yes, बस. दादा इंडिया क्रिकवाला कॅमेरावाला जास्त असतं आपल्यापेक्षा. नक्की नक्की यस. हा बोला. अरे कुठे हे कुठे गेले आपले कॉस्ट्युम घेऊन बावले. कुठे रे यायचं. बावले. डोरेमॉन मिकी माऊस यस कुठे गेले ते आहेत का. अच्छा अच्छा. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा दिशाहीन चेंडू येस आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा दावा समर्थन अनुमान. एक धावेचा इशारा. बघूया अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या 29 29. और ये बेस्ट स्ट्रोक और ये हवा में गेंद. गुपेश मात्रे बघूया एक लॉफ्ट करायचा होता परंतु चेंडू उंची जास्त लांबी कमिशन एलिव्हेशन कमी होतं. बघूया अशा प्रकारे संघाला बसतो मात्र हा पहिला हादरा. गुपेश काय म्हणाल. सर अप्रतिम चेंडू होता आणि फटका देखील चांगला होता परंतु ह्या फटक्यावर कस थोडासा कमी पडला. मनगटातला जोर कमी होता आणि मात्र ह्या आपण म्हटल्याप्रमाणे एलिमिनेशन खूप महत्वाचं असतं आणि तेच इथे कुठेतरी फलंदाजामध्ये दिसलं यस. नव्हतं. हा चेंडू जर पॅरेलल म्हणजे समांतर गेला असता नक्की षटका झाला असता. म्हणजे पॅरेलल 6 परंतु सर. लॉब जास्त झाला. चेंडू हवेमध्ये बराच राहिला आणि एक सोपा झेल आणि संघाला बसेल पहिला हादरा. पहिल्या भेगेचा बदन. धावसंख्या 29 वर पोहोचलेली आहे. 29 धावसंख्या चांगली आहे. बघूया पहिल्या षटकात 12 दुसऱ्या षटकात फक्त इनमिन 4 धावा. या स्पर्धेमध्ये दुसरी क्वार्टर फायनल म्हणजे उपांत्य फेरीचा सामना. नवीन वनडाऊनचा फलंदाज प्रमोद चौधरी. खूप आणि- महत्वाची लढत आहे ही. यस जो हरेगा वो लोलेगा मतलब सोएगा. त्याला दुसरं काम काय आता. मॅच बघेगा. अमोल पाटील खेळतोय. वैयक्तिक 5 धाव्यांवर 2 चेंडूचा सामना केलाय आणि प्रमोद आता नुकताच आलाय. धावसंख्या 29 वर पोहोचलेल्या एकच गडी मिळवलेला आहे. आता तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. यस मिकी माऊस लवकर या प्लीज.
तर गोपी रेड्डी एक अप्रतिम गोलंदाज आहे. हॅट्रिक साधली होती मगाशी, आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा निघतोय. सुरेख चेंडू भिडकावला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू शतरक्षकाकडनं थोडासा फंबल होतोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचली 31 वर. आणि अतिशय चांगला फटका, देखना फटका होता. बघूया, फक्त जरासा प्लेसमेंट असते तर नक्की चौका झाला असता. संघाची धावसंख्या 31, 31. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. आणि हा चेंडू हवेमध्ये असेल. येस, आणि गुपेश मात्र वाजतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू न्यायला पाहिजे होता. बघूया षटकाराच्या बाहेर, परंतु ताकद म्हणा किंवा मनगडाचा वापर व्यवस्थित केला नाही. बॉटम हँडचा वापर केला असता नक्कीच हा षटकार झाला असता, परंतु एलिव्हेशन कमी होतं. आणि जो पहिली विकेट गेली त्याच्यानंतर दुसरी विकेट. संघाची धावसंख्या 2 बाद 31. जी सर, आपण म्हटल्याप्रमाणे ताकद कमी होती सर. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं मी पाहिलं लाईव्ह इंडिया क्रिकच्या माध्यमातून पाहता होता पण सर, तर पाहिलं तर बॅकफुटला येऊन जर पंच केला असता तर कदाचित अजूनही उजव्या पायाची ताकद मिळाली असती. परंतु फलंदाजाने मात्र फ्रंटफुटला येऊन हा खेळलेला फटका होता. चेंडूची थोडीशी उंची होती, त्यामुळे बीट झाला थोडासा फलंदाज. म्हणून क्रिकेटमध्ये टेक्निक जे महत्वाचं असतं. बघूया चेंडू कसा आहे, कुठल्या प्रकारचा आहे. बघूया उजव्या स्टेजच्या बाहेरून की डाव्या स्टेजच्या बाहेरून बॅकफुटला जावी, फ्रंटफुटला जावं, हे पहिल्यांदा फलंदाजाला समजायला पाहिजे. आला नवीन टू डाऊन फलंदाज सुमित पाटील. आणि या टीमचे ओनर्स, यस, मालक, संघाचे प्रोप्रायटर. सर, या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा आल्या तर एक मोठा फायटिंग स्कोर होऊ शकतोय. कारण की आतापर्यंत आपण सामने पाहिलेले आहेत, प्रत्येक सामना हा 40 धावांपर्यंत मजल मारली असेल तर कठीण होत गेलेला आहे. 20 ते 25 धावांवर आपण खेळत आहात, 30 धावांवर खेळत आहात, तर कुठेतरी दडपण येतं पुढील इनिंग मध्ये गोलंदाजाला. परंतु डिजावरने विनंती करतो, प्लीज जरा एक लफड्याचं गाणं लावा, लफड्याचं रोमॅन्टिक सॉन्ग. ये क्या बात आहे. यस, याला म्हणतात झाडू शॉट, पॅडल स्वीप. आणि एक धाव मिळते. बघूया, अतिशय चांगला फटका, देखना फटका. गोपेश मात्र फटका नक्कीच चांगला होता. जी सर. आणि हा चौका झाला असता, परंतु काही रिस्ट्रिक्शन आहेत. बघूया मैदान, बघूया सर, पुढील वर्षी नक्कीच या मैदानाची Yes. डागडुगी अजूनही होईल. आणि मात्र खेळताना 360 का होईना परंतु 300 पर्यंत तरी मैदान नक्की जाईल. यस, कमीत कमीत कपड्यात जास्तीत जास्त अंग झाकण्याचा प्रयत्न केला. बघूया म्हणजे मैदान चांगलं आहे. आणि हा पुढे जबरदस्त ऑन राहावी. येस, लॉंग ऑन चेंडू जाईल. अतिशय चांगला फटका, हँडसम स्ट्रोक. दशरथ, कॅमेरामॅनला जसा वेळ मिळेल त्यावेळेस मैदानावर ही जी झाडं दिसत आहेत त्या Yes. झाडांकडे देखील तू कॅमेरा फिरव मित्रा. कारण Yes. की हा नजारा जो वाटतोय आज जणू असं वाटतंय की अलिबाग किंवा गोव्यामध्ये आलो होतो आपण. यस, यस, रॉयल एंट्री. गुपेश मात्र फक्त गोवा दिसला, पण गोव्याचं बीच नाही दिसलं का? जी सर, मागच्या साईडला बीच पण आहे आणि बीचवर रोमॅन्टिक माहोल पण आहे. गोव्याचं बीच. आणि पहा. ज्यांची रॉयल एंट्री, यस, गोल्डमॅन अनिकेत म्हात्रे. बघूया, आणि हा अनिकेत म्हात्रे चिपळेगावचा. कुठारी का चिपळेगाव? कुठारी का? आणि हा चेंडू हवेमध्ये. यस, कॅमेरामॅन प्लीज. आत्ताच यस, झाडे जगवा, झाडे वाचवा आणि आपलं आरोग्यासाठी यस, खूप आणि पर्यावरण निसर्गाचं सांभाळा. संतुलन. काही जी झाडं दिसत आहेत शोभा वाढवून ठेवतायत गोठोली गावाची,
नजारा काय पाहता होता आपण पहा अलिबाग मध्ये आलो होतो असं वाटतंय. गोव्यामधलं ठिकाण जसं जणू वाटतंय. खूप छान मैदान सजवलेलं आहे आणि या मैदानावर मात्र अप्रतिम असं आयोजन RSA गोठवलीकडनं. यस गुबे जितकं मात्र कौतुक कधी करावं गोव्याला तितकं. आपण कधी गोवा बघितला का? झालं की गेलोय जरा. हा जाऊ आपण दोघे जण. अच्छा अच्छा. पण जाताना सोबत काय घेऊ नका प्लीज. जाताना एकटेच जा, कारण ते दोघांना बघण्यासारखं नाही आहे. आणि हा पुन्हा जा चेंडू हवेमध्ये असेल पण डिक्लेअर झोन मध्ये तर एक धाव मिळते. षटक क्रमांक म्हटतंय आणि हा कोटा 4 हो बॉल्स टू विलियम्स. यस छावा आ गया छावा. यस क्या बात आहे. बघूया थोडासा रिलॅक्स. धावसंख्या 35 वर पोहोचलेली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटक व 4 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाजी चांगली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आता जर येणाऱ्या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर होऊ शकतो. अजूनही जरूर मारण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू पहिल्या टप्प्यावर जोपर्यंत हातामध्ये जातो तोपर्यंत एक धाव, दुसरी धाव घेताना मात्र इथे थ्रो जरूर चांगली झाली होती मात्र गोलंदाजाकडनं चूक झाली. तत्पूर्वी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले दोन्हीही फलंदाज. अप्रतिम दौड. यस क्या बात आहे. रनिंग बिटवीन विकेट पहा काय सुरेख आहे. धावसंख्या 37 वर पोहोचली दादा. रॉयल एंट्री झाली आहे. रॉयल एंट्री आता मात्र रॉयल एंट्री मिस्टर गोल्डन मॅन. यस एक षटक संपल्यानंतर रॉयल एंट्री आणि हा चेंडू दिशाहीन चेंडू. यस आउटसाइड द लेग स्टंप कांचन तांडेल डिक्लेअर दॅट इज द वाईट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या 38. शेवटचा चेंडू बाकी आहे या इनिंग मधील. धावसंख्या 38 वर पोहोचली आहे. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज पुन्हा एकदा मुकेश. सुरेख फटका केला एक्स्ट्रा कव्हर. फटका. यस कास फटका. बघूया जबरदस्त टायमिंग लॉंग आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू चिरून गेला चौकार. 42 आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज म्हणजे 11.43 पाहिजे ना. 44. तर याच्यानंतर ड्रॉ होईल. बघूया चिट्ट्या पाण्या त्याच्यानंतर म्हणजे अजून एक मॅच आहे त्याच्यानंतर चिट्ट्या पाडण्यात येते प्लीज. तिन्ही साखरपुडा संघाचे झाल्याशिवाय कॅप्टन नाही. आणि ओनर्स. साखरपुडे झाल्याशिवाय हालत नाही. यस ओके. साखरपुडा पहिला हनीमून करता नंतर साखरपुडा. ह्या पुढचं आवाज या इनिंग नंतरचा आवाज विघ्नेची मडवींचा असेल. नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅच राज रॉयल्स विरुद्ध इष्णवी स्ट्रायकर्स. ईशानवी. ईशानवी
रिक्वायर्ड 43 रन्स इन 24 डिलिव्हरीज. तर दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज द गोपेज मध्ये जा, पण टॉस बॉक्स मध्ये जायचं प्लीज. अरे थंड पाणी कशाला द्याल तिथं. दरम्यान टॉस का बॉस या मंचावरती मी नक्कीच आमंत्रण करेल तुषार आणि रोहित म्हात्रे या दोन्ही संघाच्या आयकॉन प्लेयरला विनंती करतो प्लीज तुम्ही टॉस साठी यायचं. तसेच आमचे मिनेश याने विनंती करेल प्लीज आम्हाला टॉस का बॉस या मंचावरती येऊन थोडं सहकार्य करायचं आहे. यस, जिंकण्यासाठी 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्लीज रोहित म्हात्रे प्लीज टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. ये ना, तुला काय काम आहे तिथे? तू कॉस्ट्युम घालणार आहेस का? आमचा निहार पाटील शर्यत जिंकला सुरई आट्यामध्ये. यो निहार पाटील शर्यत जिंकला सुरई आट्यामध्ये. यो निहार पाटील शर्यत जिंकला सुरई आट्यामध्ये. यो निहार पाटील शर्यत जिंकला सुरई आट्यामध्ये. ये आला रे आला सगळेवाला, आला रे आला सगळेवाला बसून जगण्यामध्ये. यो बसून जगण्यामध्ये. आमचा निशान पाटील शर्यत जिंकला सुरई आट्यामध्ये. यो निशान पाटील शर्यत जिंकला सुरई आट्यामध्ये. यो निशान पाटील शर्यत जिंकला धन्यवाद बघूया. रोहित पाटील रोहित म्हात्रे या अरे या, या. इकडे इकडे. ये आला रे आला सगळेवाला, आला रे आला सगळेवाला बसून जगण्यामध्ये. यो बसून जगण्यामध्ये. रुपेश पाटील सचिन पाटील आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला सुरई आट्यामध्ये. यो रुपेश पाटील शर्यत जिंकला सुरई आट्यामध्ये. यो रुपेश पाटील शर्यत जिंकला सुरई आट्यामध्ये. यो रुपेश पाटील शर्यत जिंकला सुरई आट्यामध्ये. यो दिसतोय दादा भोला, आमचा एकच दादा भोला, आमचा एकच दादा भोला. इकडे या स्टेजवर. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला.
ज्या आईला ज्यांच्याकडे खरे दागिने त्यांच्याकडे रुबाब नाही. क्या बात आहे निखिल पाटील, जबरदस्त एंट्री. यस, गोठुलीचा हा दुसरा छकडेवाला. क्या बात आहे. खरं म्हणजे याच्या सोबत हवी होती रेश्मा मयेकर, मग अजून मजा आली दरम्यान असती. टॉस होतो तो क्या बात आहे. दरम्यान टॉस होतो तो राज रॉयल्स आणि ईशान्वी स्ट्रायकर्स ह्याच्यामध्ये मी मिनेश यांना विनंती करेन टॉस करायचं आहे. कोण कॉल करतोय? रोहित म्हात्रे. टेल इज द कॉल अँड हेड आलेला आहे. प्लीज थांबायचं आहे. क्या लेने वाले? टॉस जिंकते बॉलिंग बॉलिंग लेने वाले. तो यहाँ पे आप देख रहे हैं कि रोहित बड़े बड़े छक्के मार रहे हैं. तर आमच्या ज्यांची नुसती रॉयल एंट्री आली बघा, गोल्डन मॅन, ठीक आहे, चलो थँक्यू. त्याला विनंती करतो 2 शब्दात त्यांनी या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. दरवर्षी बोलवा, आज हातगडी व्हालय, उद्या गाडवावर येईन. हॅप्पी होली सर्वांना, खूप खूप शुभेच्छा. छकडे मारा, चौके मारा, गोटील गावात छकडेवाला फक्त रॉयल एंट्री. दादा तुम्ही वेळात वेळ काढून दिल्याबद्दल आमचं खूप खूप आभार. तर तुम्हाला काय सिक्युरिटी वगैरे लागली तर सांगा. वाटत तुम्हाला कोणी लुटलं वगैरे तर? दम नाही कोणाच्या. डोरेमन मिक्की माऊस आहे माझ्याकडे. हो. आयसच चिंगील दिल त्यांना ते. ते पप्प्या घेऊन मारतात बोलते सगळ्यांना. पप्पा घेऊ का बंटी घेऊ केनी घेऊ दे. तुमची ती गाडी आली आहे, तिला किती सीसीची आहे ती गाडी सर? ती शिशी नाही, ती बिशीवाली. सर एअरबॅग किती असतील तिला? वॉटर बॅग आहे, वॉटर बॅग. लागेल तेव्हा भरा. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आमच्यासाठी. दरवर्षी या. क्या म्हणे 5 चेंडू आणि 10 धावा. यस, ज्यांची रॉयल एंट्री. येस, गोल्डन मॅन. सुरेख रंगतदार सामना सुरू आहे. मात्र या सामन्याचा आनंद लुटत असताना गोल्डन बॉईज दिसत आहेत. गोल्डन मॅन, एक गोल्डन मॅन जे आहेत त्याऐवजी गोल्डन बॉईज बोलायला आवडेल, कारण की चॉकलेट हिरो आहे ते येस, निखिल पाटील. प्रत्येक षटकासाठी. मात्र त्यांनी सांगितलं षटकार ठोकला तर माझ्या गळ्यातली एक चेन नक्की देईन. मन Yes. मोठं आहे साहेबांचं, मन मोठं आहे. मन मोठं आहे आणि सामान देखील मोठं आहे. म्हणजे गल्यातल्या चैनी. सामान म्हणजे गल्यातल्या चैन्या. बघा किती मन मुलाव आहेत, आनंद लुटत आहेत साहेब. खाली खाली उतरा, खाली उतरा प्लीज. नाच गाण्याचं प्रदर्शन करा. खाली घेऊन जा शेटला. शेटला खाली घेऊन जा. डोरेमॉन सुरेख आनंद लुटत असताना दिसत आहे. डोरेमॉन साहेबांची झेड सिक्युरिटी पण खूप मोठी आहे. येस, एवढी झाली सेक्युरिटी मोदीला नाही. 43 18 चेंडू मध्ये 30 धावांची 18 चेंडू आवश्यकता. आणि 30 धावांच्या प्रति षटकामध्ये 10 धावांची गरज. बघा साहेब म्हणतात की शीतपेय वगैरे नसलं बियर आणि बियर dance बियर नसलं, झाडाखाली. झाडाकडे पेड़ के नीचे. पेड़ के नीचे.
नशीब आता जनार्दन मात्र नाही. सुरेख चेंडू अरे तितकाच हा ताक- यस काय फटका आहे बघूया. जबरदस्त टायमिंग क्लास फटका. धन्यवाद डीजे धन्य. एकच वादा राजू दादा नाही ते एकच वादा गोल्डन मॅन. हो काय फटका बघूया. जबरदस्त ताकद. आणि हा डिक्लेअर धरून बघूया. बॅकफुटला गेला पंच केला बघूया. आणि हा अप्रतिम स्क्वेअर कट. संघाची धावसंख्या 20 जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. पहा एक एक मोठे फटके जे येत आहेत ते खूप महत्वाचे आहेत या फलंदाजासाठी आणि मात्र शांत संयमी खेळी देखील यस खूप काय खेळली गरजेची गेली असते. बघूया. जबरदस्त. पण निखिल पाटील लग्न बिग्न झाले ना मग टेन्शन नाही. मग कशाला कोंडम लाव. मास त्याला काय नवीन प्राणी आले का काय. धावा येणं खूप गरजेचे आहेत आणि Yes. एक एक धावा ज्या येत आहेत त्या देखील खूप महत्वाच्या आहेत कारण की बॉल जर एखाद दुसरा डॉट निघतोय तर अजूनही दडपण वाढतं. 43 धावांचा वन ठेवलेला आहे आणि त्याचा पल्ला गाठण्यासाठी मात्र प्रयत्न जरूर करत असताना दिसत आहेत फलंदाज. अरे साहेबांना काही मागवतं का नाही हो. दादा निखिलजींचं ज्या वेळेस टिकटॉक होतं त्यावेळेस येस TikTok वर एवढं मी त्यांच्या- त्याला गॅरंटी देतो. बघूया रायगडमध्ये त्यांना जेवढी नाईट स्पर्धा असेल निखिल तुम्हाला लॉन्च करणार आम्ही. यस डोरेमॉन आणि निखिल पाटील. नक्कीच आणि जर आजची जी गाडी होती ती जर गाडी असली तर जरा अजूनही या अगोदर भेटले असताना कालच त्यांना लॉन्च केलं असतं. निखिलजी दशरथ दादा जे शब्द बोलतात ते ते पाळतात. करून दाखवतो आम्ही. नक्कीच यस स्टॉक आला का कोरोनाची लस आली. आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ आणि हा यस डॉट बॉल और वाईट. यस दॅट इज द वाईट डॉट डिलिव्हरी. अरे साहेबांचा हातपाय मलता की नाही. कॅमेरामॅन देखील साहेबांना टिपताना दिसेलच. जसा वेळ मिळतो तसा कॅमेरामॅन देखील साहेबांकडे कॅमेरा चित्रित करण्यासाठी फिरवणार. 22-22. यस बाउन्सर. पहा साहेबांकडे कॅमेरा येतोय आणि साहेबांची झलक पहा. अरे इनकी बाउन्सर झलक कसले सबसे त्यांची अलग. सिक्युरिटी याला करायला लागलं पहिली. साहेबांची जेट सिक्युरिटी आहे ती जरा मध्ये येते यस पण साहेबांच्या हातातला कडा जो दिसतोय तो पहा कमीत कमी 50 तोले असेल नक्कीच. यस अंगावर किलोभर सोनं. साहेबांची अदा बघा काय चष्म्याला हात डॅसिंग डायनामिक पर्सन आवाजात काय भारदार आहेत. पहाडी आवाज. पहाडी आवाज. मिक्की माऊस हे देखील त्यांच्या सोबत आहेत बॉडीगार्ड. काय झालं रे. साहेब जरा तुमच्यासाठी हात करा जरा पुढे जर तो अरे कडा- कोण आहे असं चुकीचं आहे. कोण बोललंय असे प्लेस. आणि कोणी असं कॉमेंट संपर्क करू नये प्लीज. जर असं कॉमेंट्स केलं तर आपल्या पुढच्या वर्षासाठी दरवाजे कायमचे बंद होतील. कारण ही फुकटची स्पर्धा आहे. गाववाल्यांची पूजाने भडोत्र्यांची मजा. काय निखिल पाटील बरोबर नाही मग. कोणची तुमची का कोणची. अरे यो सामान सगळं अगोदर इकलेला आहे.
या डोरेमॉन जरा डान्स करा तुम्ही आता. यस त्याच्या आईला साहेब हे रॉयल तुमचे दिसतात पहा. bouncer. साहेब नमस्ते साहेब. साहब जी शुक्रिया. क्या बात है. देखिए मन मोठा बड- पाहिजे बस. देखिए, मन मोठा पाहिजे म्हणतात साहेब. सगळा मोठा पाहिजे. नुसता मन असून फायदा काय. मन मोठा पाहिजे, सगळा मोठा पाहिजे, नाही तर आपली जमीन दुसरा शेतकरी कसायचा. अरे बाबा थांबा. बघ त्याला समाधान Actually डोरेमॉनला विषय कसा समजला. आहे माहितीये का? सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा. टाटा. त्याच्यानंतर येतात कॅमेरा. शेठ लोक. ये क्या बात है. आजा. गावसार जमलयो रवी दादाचे लग्नाला ये मामूस. पन्नासचं पेट्रोल टाकू. अरे शेकोटी त्यांची शेकोटी यांना करायला लागल निखिलला. तर संघाची धाव संख्येने वाईटचा इशारा. स्वैर मारा 24 आणि फक्त 19 धावांची गरज आहे. आणि चेंडू आहेत बाकी अजून 11 चेंडू 19 धावांची गरज. जबरदस्त रंगतदार सामना. आणि हा स्वेस्ट केला बघा चेंडूचा डीप मिड विकेटला. फक्त एक धाव मिळते 100 कुचबरी. चेंडू 10 राहिले आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज म्हणजे 1 पॉइंट. गुपेश 80. जी जरूर सर. यस 1 पॉइंट 80 बघूया. परंतु मी धन्यवाद देतो निखिल पाटील यांनी जी मजा रंगत आणली. कारण आजचा शेवटचा दिवस आहे होली. कारण होलीमध्ये सोंग आणतात. पाहिलं गुपेश तर मात्र पहिल्यांदा ज्यावेळी आपण 25 वर्ष मागे गेला तर होळीची सोंग काढायची पहिली. जी सर. पण त्यातलं एक सोंग म्हणजे निखिल पाटील. जे नक्कीच Yes. या गोटवली गावची शान आहेत हे गावकरी. मोदीचा फोन आले चांगली गोष्ट आहे. त्याला सांग बरं पेट्रोल सस्ता कर पहिला. मोदी मग फोदरीच्या बोल. अरे पण काय बोलणार तो बोलतो मोदीच्या बोलत. चहामध्ये पापड्या खावाची पाली. येस 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. 9 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 18 रन्स. रंगतदार सामना हाय वोल्टेज मुकाबला. पैसा उठे प्रेक्षणीय Thank you. सामना. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो प्लीज बाहेर ना तुम्ही अंपायर बद्दल किंवा कुठल्याही प्लेअर बद्दल कमेंट करू नका प्लीज. आणि अंपायर टोटली न्यूट्रल आहेत बघूया. आणि बाहेरचे अंपायर आपले गाववाले कोणाचे नाही. मॅच आपली Yes, आहे. कारण आपली समालोचक बाहेरचे आहेत, अंपायर बाहेरचे आहेत. आम्हाला काही देणं घेणं नाही याच्या स्पर्धेची. हा देणं घेणं म्हणजे समालोचन करण्यासाठी. आणि हा षटकार. यस काय टायमिंग. प्रॉपर टायमिंग. निखिल पाटील. यस अजून कोणता फोन आलाय मग अशी मोदी. आता कोणता फोन आहे. यस बडवायझर. थंड आहे ना रे. ए तू ग्लुकॉन पिस नाही. आपले चहा पिऊ मस्त आता. आणि हा झेल ड्रॉप होईल बघूया. नाही नाही मगाशी 10 मध्ये 18 होते. आता किती आल्या.
त्याच्यानंतर षटकार आला 7 आणि 11. गोपेश 7 balls to required 11 runs. सर एक एक चेंडू किती महत्वाचा आहे आणि एक एक धाव किती महत्वाची आहे. यस काय डिलिव्हरी बघूया पुन्हा एकदा. एक चांगला रंगतदार अवस्थेत सामना. हा सामना याच्यानंतर अजून एक सामना होईल. त्याच्यानंतर जे लॉट्स पाडण्यात येतील दोन्ही संघाचे कॅप्टन्स आणि ओनर्स. यस नक्कीच ते एक माईक त्यांच्याकडे द्या. हो आणि हा दमदार स्ट्रोक. जवळ सामना खुला गेलाय. राहिल्या शेवटच्या षटकात 5 धावा. तुमचा काही खरंच वाचा आहे. साला एवढ्या बघूया काय साला एवढं गोट्याला अंग हलवता येत नाही. हा निखिल जबरदस्त बाउन्सर. विहान रिया किंगच्या टीम कडून कोणासाठी समीर षटकारासाठी 500 रुपये. सगळं भाडेशे आहे. फक्त त्याचं शरीर आहे फक्त ओरिजिनल. सब भाडेशे आहे. हा सगळा भाड्यावर. अरे निखिल पाटील अजून एक बंगाली भाडुत्री आणली असते बाजू उचलून तरी चालली असते. नको टोरे म्हणला बघा किती अक्कल आहे. वाईट मार्गाला नको बरोबर की नाही. तरी धंदा पैसे अंगात दागिने असले तरी वाईट मार्गाला नको बरोबर आहे. हे तुमचे शहाणे आहेत डोरेमॉन. पक्के शहाणे आहेत. ओके की नाही. न तर त्यांना विका आता नेऊन बाजारात. म्हणजे त्यांचा सामान म्हणजे अंगावर दागिने. चला शेवटचं षटक प्रगती पथावर. शेवटचा गोलंदाज 6 चेंडू 5 धावांची. मोस्टर ओमकार ऐकून आहे ना मग ऐकर डे यस और साथ लेग स्टंप आयकर बघू यस. इन्कम टॅक्स काल्या मग तू काय गोरा आहे दाखवा मला इथं चेहरा. इथं त्याला बोलतो काल्या तुझ्या अंगावर किती उजेड पडलाय. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. आणि हा सामना खुला. यस काय बघूया मॅचचा निकाल. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावतोय समीर पाटील. 500 रुपये आणि कॅप. षटकार ठोकलेस 500 रुपये जरूर पटकावल्यात. विहँग दिया किंगचे ओनर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून एक
सुमितजी पाटील यांच्याकडनं कॅप. धन्यवाद पंच, थँक्यू सो मच. आणि शुभम साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक इथे मिळतंय. संघ मालक विहँग दिया किंग चे मालक यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दोघांसाठी आलेलं आहे. पहा सुपरस्टार गोल्डमॅन इथे आलेले आहेत. बप्पीदांच्या गळ्यावर जितके दागिने पाहत नाहीत तितके दागिने ह्या निखिलजी गोल्डमॅन यांच्याकडे पाहतो आपण. आणि जवळजवळ गोठोली गावातील अर्धा गाव इथे उपस्थित आहेत. बरेचसे फॅन त्यांच्या सोबत फोटो काढत आहेत. आणि विनंती असेल की निखिलजी गोल्डमॅन आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. समीर पाटील एक जबरदस्त खेळाडू, या समीर पाटीलला पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन. 500 रुपयाचं पारितोषिक. आणि लाईव्ह चालू आहे. या समीरजी वेल प्ले, जबरदस्त खेळ खेळलात आणि मॅच विनरची पारी अप्रतिम. कॅप आणि 500 रुपयाचं पारितोषिक, रोख रुपये रक्कम आणि एक गोल्ड चेन तुम्हाला देखील मिळेल. खेचू नका. शुभमजी एक चांगला खेळ खेळला. शुभम त्यांना हे देखील निखिल घाई करू नका सर. निखिलजी प्लीज हे एक 500 रुपये अजून आहेत. 500 रुपये अजून आहेत ते द्यायचे आहेत. गोल्डमॅन खूप घाई करतायत, त्यांना टाइम नाहीये, बरेचसे कार्यक्रम आहेत. परंतु आपण इथे उपस्थिती दाखवलात. होळीच्या निमित्त हा सोंग रचलाय. खूप छान, खूप छान खेळलात. दोन्हीही खेळाडू गुणवंत खेळाडू, चांगले खेळलेले आहेत. धन्यवाद निखिलजी. साहेबांना व्यवस्थित न्या. मैदानावरनं नेत असताना साहेबांचं रजा घेत आहेत साहेब. निखिलजी साहेब पहा मित्रांनो, या व्यक्तीने मन जिंकलेले आहेत. अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम आयोजनामध्ये अनिकेतजी म्हात्रे यांच्या आमंत्रणास मान ठेवून इथे उपस्थित झाले. डोरेमॉन, मिकी माऊस हे देखील त्यांच्या सोबत आहेत. तर पंच यांचे आभार मानून ते निघालेले आहेत. गोल्ड किंग